नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं दुःखद निधन झालं। त्यांच्या निधनाची बातमी नांदेड जिल्ह्यात धडकली आणि नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली। आपण सध्या आहोत त्यांच्या मूळ गावी नायगाव येथे आणि आपण पाहू शकतो की नायगावमध्ये सकाळीच त्यांच्या निधनाची बातमी कळताच नायगावकरांनी कडकडीत बंद पाळलेला आहे। हे मुख्य बाजारपेठ आहे। बाजारपेठेमध्ये सध्या शुकशुकाट पसरलेला आहे। संपूर्ण जे प्रतिष्ठाने आहेत ते व्यापाऱ्यांनी आपली बंद ठेवलेली आहेत। वसंत चव्हाण यांना काही दिवसापूर्वीच अस्तव्यस्त वाटत असताना त्यांना हैदराबादच्या एम्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा देखील झाली होती। परंतु सकाळीच त्यांच्या निधनाची बातमी कळाली आणि नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली। आज दुपारनंतर त्यांचं पार्थिव जे नांदेडच्या नायगाव येथे आणण्यात येणार आहे आणि उद्या सकाळी नायगाव येथे त्यांचा अंत्यविधी होणार आहे। या अंत्यविधीसाठी काँग्रेसचे नेते आणि इतर पक्षातील नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नायगाव, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।